ओके ठीक आहे. तर आपण कालचाच टॉपिक कंटिन्यू करणार आहे, जावास्क्रिप्ट कंडिशन. सर्वात आधी आपण कंडिशनची डेफिनेशन बघितली होती की ॲक्च्युली कंडिशन यूज का बरं होता. ठीक आहे. सिंपल डेफिनेशन काय म्हणते, कंडिशन इज अ स्टेटमेंट दॅट चेक्स समथिंग लेस द प्रोग्राम टू मेक डिसिजन. बरोबर. कंडिशन काय असते, ओके स्टेटमेंट आहे ते काय करतं आपल्या प्रोग्रामसाठी डिसिजन मेक करते. कसं काय, इफ आता त्याचं आपण कोणतं स्टेटमेंट बघितलं सर्वात आधी, इफ. बरोबर. इफ असलं तर काय होईल की जर कंडिशन ट्रू असली, ठीक आहे बरोबर, ते काय होईल तर इफ एक्झिक्यूट होईल. एल्स केव्हा एक्झिक्यूट होईल, जेव्हा कंडिशन फॉल्स असते तेव्हा एल्स एक्झिक्यूट होतो. सो हे झाले आपल्याकडे कंडिशनची डेफिनेशन. ठीक आहे. सिम्पल एक्झाम्पल मध्ये आपण काय बोललो होतो, जर ठीक आहे जर पाऊस चालू असेल तर आपण काय करतो डिसिजन, ठीक आहे आपण अम्ब्रेला सोबत घेऊन जातो. अदरवाईज आपण काय करतो, अम्ब्रेला ठीक आहे कॅरी नाही करत. तोच इफ ठीक आहे इट्स रेनिंग टेक अम्ब्रेला, ठीक आहे अदरवाईज डू नॉट टेक अम्ब्रेला. इथे कंडिशन काय, रेनिंग जर ट्रू असेल बरोबर, ती ट्रू असेल तर काय, इफ कंडिशन एक्झिक्यूट होईल की अम्ब्रेला सोबत घेऊन जा. ठीक आहे. नाही तर एल्स कोणते होईल, एल्स राहील की डू नॉट टेक वन. सो हा यूज असतो आपल्या स्टेटमेंटचा इफ आणि एल्सचा. ठीक आहे. सो याच्यात काय करतो आपण, आपल्या प्रोग्रामला डिसिजन घ्यायला म्हणजे एक चेक करतो की त्याच्यानंतर आपण काय करतो, एक कंडिशन चेक करतो त्याच्यावरती आपला प्रोग्राम डिसिजन घेत असतो की तो कोणता कोड एक्झिक्यूट करेल. ठीक आहे. जर ट्रू असला तर हा एक्झिक्यूट करेल, जर ट्रू नसला तर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. सो हे झालं आपलं कंडिशनचं इंट्रोडक्शन. सो त्याच्यानंतर आपला जो दुसरा पार्ट होता तो होता व्हाय डू वी नीड कंडिशन. ठीक आहे. एक मिनिट फक्त.